नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. चिपळूण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक चुरशीने पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री सूर्यकांत खेतले यांची सभापतीपदी तर शिवसेनेचे श्री संदेश उर्फ बापू आयरे यांची उपसभापतीपदी बहुमताने निवड करण्यात आली. विकासासाठी सक्षम सत्ता स्थापना चिपळूण पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 7, शिवसेनेचे 4 आणि भारतीय जनता पार्टीचे 3 असे एकूण 14 सदस्यांनी एकत्र येत एक स्थिर आणि सक्षम सत्ता स्थापन केली. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही युती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आमदार शेखर निकम यांचे पूर्ण सहकार्य निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना स्थानिक आमदार शेखर निकम यांनी आपला विश्वास व्यक्त केलाय. ते म्हणाले की लोकहिताच्या दृष्टीने आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण समन्वयाने कार्य कराल अशी मला खात्री आहे. सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांना विकास कामासाठी आमदार म्हणून माझे सदैव पूर्ण सहकार्य लाभेल. या नव्या नेतृत्वामुळे चिपळूण तालुक्यात विकास कामांना नवी गती मिळेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.